शुभ दुपार मित्रांनो, जय श्रीकृष्ण, जय शिवराय. तर मला थंबनेलवरनं कळालंच असेल मी कुठं चाललो आहे. तर मी चाललो आहे पोहाळी लेणी बघायला आणि जाता आता आपल्या पंचगंगा नदीवरती मी आता आलो आहे. कारण की ह्या उन्हाळ्यामुळं हे पूर्णपणे पाणी आटलं होतं. तर ही जी काय मागं मंदिर दिसतात, हे मंदिर कधी दिसत नाहीत, म्हणजे पाणी असते या मंदिरांना लागून. त्यामुळे ही मंदिरं आत्ता पाणी खाली सरकल्यामुळे ही मंदिरं आपल्याला दिसतात. तर ती मंदिर मी बघायसाठी आलेलो आहे. तर चला बघूयात आपण मंदिर. मी आत्ता उभा आहे आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावरील या महादेव मंदिरात. आणि सहजासहजी हे मंदिर पाहायला मिळत नाही, कारण की आजूबाजूला पूर्ण पाणी असतं या मंदिरच्या. त्यावेळी एवढा उन्हाळा कडक झाला आहे की पाणी कमी झाले नदीतलं, त्यामुळे हे मंदिर आपल्याला बघायसाठी खुलं झाले. तर मी त्याचाच फायदा घेऊन आज मी मंदिर बघायला आलो आणि आज महादेवांचं दर्शन घेऊन या मंदिराच्या पुढच्या सभागृहात आहे. तर इतकं भारी वाटते मित्रांनो की इकडं वारे येत आहे आणि खूप शीतल आहे. आणि आपल्याला या पौराणिक जी काही वास्तुकला आहे त्याचा आपल्याला नमुना पाहायला मिळतो. तर तुम्हाला मी काही शॉर्ट्स दाखवतो, ते तुम्ही बघा आणि आपल्या पौराणिक जी काय आहे वास्तुशैली आहे त्याचा नमुना पहा. खतरनाक आहे, खतरनाक. जाता जाता मला एका मंदिराच्या उंबऱ्यावरती एक जगन्नाथांची, म्हणजे कृष्ण स्वरूप जे काय अवतार आहेत कलियुगातले ते जगन्नाथ आहेत, तर जगन्नाथांची मूर्ती मला पाहायला मिळाली व इतर देवदेवतांचे सुद्धा फोटो पाहायला मिळाले. मागच्या रविवारी जी काय स्वच्छता मोहीम झाल्या इथं पंचगंगा नदी घाटावरती, त्या काही लोकांनी तिथलं नदीतले जे काही फोटो असतील, मूर्त्या असतील त्या बाहेर काढल्यात. तर का असे लोक वागतात की जरा काय झालं की मूर्तींना आणून डायरेक्ट नदीत टाकतात? तुम्ही नदीत नका टाकू, प्रदूषण करू नका. ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आपणच, कारण की जे काही देवदेवतांचे फोटो आहेत किंवा मूर्त्या आहेत त्या नदीत न टाकता कुठंतरी त्याची व्यवस्थित अशी विल्हेवाट काहीतरी लावली पाहिजे. आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण की ते देवी देवता आहेत. ते नदीपात्रात आणून टाकण्यात इथं पोहायला लोक येतात, बाहेरचे लोक इथंच आंघोळ करतात. त्यावेळी त्यांच्या पायाला ते फोटोच्या काचा वगैरे लागू शकतात किंवा त्या मूर्त्या त्यांच्या पायाला लागू शकतात. अपमान होऊ शकतो. आपणच आपल्या देवतांचा अपमान करायला लागले. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मित्रांनो, 20 मिनिटाच्या प्रवासानंतर मी येऊन पोचलो आहे गिरोली घाटात. आणि गिरोली घाटात येऊन थांबलो. म्हटलं तर पाणी पिऊया. आपलं डेस्टिनेशन इथूनच थोड्या अंतरावरती आहे. म्हटलं थोडासा आपण ब्रेक घेऊ आणि जे काय सह्याद्री इथं आपल्याला दिसतं आहे त्याचा आपण आनंद घेऊ. आणि सोलो ट्रेक करायचा एक खूप आनंद वेगळाच आहे मित्रांनो. सोलो ट्रेक जे कोण करत असेल त्यांना माहीत आहे की काय आनंद असतो आहे. खूप भारी वाटते सोलो ट्रिप करायला. तर मी आता पोहाळी लेणी बघायला चाललो आहे आणि इथं सह्याद्री बघा कसला भारी दिसतोय. खूप मस्त असं वातावरण पण झालं आहे, ढगाळ, पाऊस पडणार असं वाटतंय. पण बघूयात आपण, तेवढ्यात जाऊया आपण आणि पोहाळी लेणी बघूयात. भावानो, तुम्हाला निसर्गाची जादू दाखवू काय? हे बघा, त्या समोरच्या डोंगरावरती पाऊस सुरू आहे आणि इथं ऊन आहे, कडकडीत ऊन आहे इथं. हे बघा, त्या समोरच्या डोंगरावर पाऊस आहे आणि इथं ऊन आहे. हे आहे निसर्गाचे आपले जादू. हा गिरोली घाटातच या रोडला लागून इथून आज जायला वाट आहे.
हो का, इथून असं उकरले इकडंच ते आपली लेणी आहेत. तर जाऊया चला आपण लेणी बघायला. फायनली पाऊस आला आहे. फायनली मी लेण्याच्या जवळ आलो आहे आणि मला इथून लेणी दिसायला लागल्यात. हे बघा, मी आता लेण्याच्या मेन गाभाऱ्यापाशी आलो आहे. इथं आपल्याला आत महादेवाची पिंड आणि समोर स्तूप असं पाहायला मिळते. पण आत हे बघा, एवढी सगळी वटवागळं जी पिल्ले आहेत छोटी छोटी ती गुंफायला लागलेत. आज जायचं धाडस होत नाही आहे. हा समोर स्तूप आणि ही महादेवाची पिंड. लेण्याच्या सुरुवातीलाच ही अशी छोटी छोटी आपल्याला ध्यानगृह बघायला मिळतात. तर ही जांभ्या दगडात खोदलेली आहेत या डोंगरामध्ये. आणि इथं इकडच्या पलीकडच्या साईडला सुद्धा आहेत. हे बघा, ही अशी ध्यानगृह आहेत. ही अशी इथं ध्यानगृह आहेत आणि इकडच्या साईडला सुद्धा आहेत. इकडच्या साईडला सुद्धा अशी छोटी छोटी आहेत. तरी ध्यान साधना करण्यासाठीच असावी कदाचित. ही लेण्याच्या सुरुवातीलाच आहे आणि ही 7व्या शतकातील आहेत असं कोल्हापूर जिल्हा गॅजेटियरमध्ये जी नोंद आहे. हे बघा, या लेण्यांमधील सगळ्यात मोठं असं सभागृह माझ्या मागं आहे. पण पुरातत्व खात्याच्या हुकमावरून ते आत्ता बंद आहे. कदाचित लोक आज जाऊन इथं घाण कचरा टाकत असतील, त्याच्यामुळे हे पुरातत्व खात्यानं बंद केले. तर ते बघूयात आपण. गेट लावले, गेटमधून आता आपण कॅमेरा फिरवून बघूया. तर खूप सुंदर असं आहे ते सभागृह. हे बघा, इथून खूप सुंदर आणि खूप मोठं असं सभागृह आहे. या सभागृहाच्या साईडला, या सभागृहांमध्ये जे पावसाचं पाणी जे झिरपते ते काढण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम त्यावेळेला केलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतं. हो बघा, तर ही अशी ड्रेनेज सिस्टीम आहे. या सभागृहामधून जे झिरपत्यालं पाणी आहे ते समोर आहे बघा, त्या पिलरवरनं जे पाणी पडतं आहे तेच असं ह्या मार्गे असं ह्या चेंबरमधून त्याला बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. ह्या लेण्याचं अनेक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे इथून जे पाणी टपकतंय, तर तुम्हाला दाखवतो थांबा. इथून जे पाणी टपकतंय ते 12 महिने टपकतंय. बघा, उन्हाळ्यात सुद्धा हे पाणी असंच टपकत असतं. आणि ह्याच लेण्याच्या उजव्या साईडला बरोबर हे पाण्याचं टाकं आहे. इथं आपल्याला पाहायला मिळते हे पाण्याचं टाकं आहे. इथं 12 महिने पाणी असतं या टाक्यामध्ये. तर पूर्वी ह्याचा वापर पिण्यासाठी केला असावा. तर हे असं टाकं आहे. इकडच्या साईडच्या सभागृहात आपण जाऊया, बघूया इकडंच खाली
काय काय आहे आपल्याला पाहायला मिळतं. बाबा सांभाळून गेलं पाहिजे, नाहीतर वगैरे आपल्या डोक्या बिकाला चिटकायचं नाही ना. हां ठीक आहे, इथं तर नाही आहेत, इथं नाही आहेत वगैरे, पण तिकडच्या साईडला वगैरे भरपूर आहेत, डोक्या बिकाला चिटकवायचं. तर असं हे ध्यानगृह आहे, छोटे छोटे आहेत. इकडच्या साईडला पण आहे बघा, ओके इकडं पण आहे ध्यानगृह यो. आणि इकडून असं बाहेर जायला मार्ग पण आहे, इथूनच नाही बाहेर जायला मार्ग आहे, छोटे छोटे आहेत, खूप सुंदर आहेत. पण हे जांभ्याच्या दगडात कोरलेले, इथं कदाचित तो खांब कंटिन्यू असं खालीपर्यंत असेल, आता जो कालांतरण तुटला आहे. हे ड्रेनेज सिस्टीम, इथून हा चेंबर आहे, इथून खालून असं पाणी इकडे कुठेतरी बाहेर सोडलेलं आहे. यात जर अशा ऐतिहासिक ठिकाणांची किंवा पौराणिक ठिकाणांची जर आपल्याला सुंदरता पाहायची असेल तर याच ठिकाणी आपण आलं पाहिजे आणि ही सुंदरता आपल्या डोळ्यांनी बघितली पाहिजे, आपल्या लहान मुलांना दाखवली पाहिजे. इतकं सुंदर असं या जांभा दगडामध्ये खोदलेलं हे जे काय ध्यानगृह आहेत किंवा सभागृह आहे, तर खूप सुंदर पद्धतीनं ह्याचं खोदकाम केलेलं आहे. पूर्वी की बघा, आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी असूनसुद्धा आपण असं काही करू शकत नाही की पूर्वी किती लोक जे काय प्रगत होती आपली. तर इकडे साईडला पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तर इकडे साईडला ड्रेनेजची व्यवस्था आहे. तर अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि इथं ध्यान काय आत बौद्ध धर्मासाठी जे काय स्तूप जो आहे तो बौद्ध धर्माला डेडिकेट करून खाली आपली महादेवाची पिंडसुद्धा आहे. तर या आपण ऐतिहासिक गोष्टी आहेत ह्या बघितल्या पाहिजे. जर ज्योतिबा साईडला जर कोण येत असेल तर खरंच हे ठिकाण आपल्यासाठी बेस्ट आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे, हे आपण एकदा आलं पाहिजे, आपल्या घरातल्यांनासुद्धा घेऊन इकडं. खूप सुंदर आहे. तर नेक्स्ट टाईमला जर माझा प्लॅन झाला तर मी आमच्या घरातल्यांना घेऊन इकडं नक्की येणार. आणि आपल्या कोल्हापूरकरांना जर जवळच्या जवळ 1 डे ट्रेक करायचं असेल तर हे ठिकाण खतरनाक आहे आणि पूर्ण फॅमिलीला बघण्यासारखं हे ठिकाण आहे. हे बघा, खूप सुंदर आहे. तर कोण हे व्हिडिओ बघत असेल तर नक्की तुम्ही एकदा येऊन जावा इथं. येऊन गेल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा. फायनली मी त्या मामांना म्हटलं, इथं जे मामा आहेत पुरातत्व खात्याचे, त्यांना म्हटलं सभागृह मला जरा उघडून देतात काय. त्यांना म्हटलं जरा रिक्वेस्ट केली तर ती खरंच उघडा लागले. तर बघा, चला 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 आपण बघूया, आज जाऊ. थँक्यू काका. मी या लेण्याच्या प्रांगणात उभा आहे आणि इतकी स्वच्छता आहे ना इथं, नीटनेटकेपणा आहे की पुरातत्व खात्याचे जे काही माणूस आहे, जे इथं मामा आहेत, ज्यांनी मला सभागृह उघडून दिलं जे आतलं, त्यांना फक्त मी रिक्वेस्ट केली की काका मला थोडं शूट घ्यायचं आहे आतलं, तर मला सभागृह उघडून द्याल का. ते म्हटले किती वेळ लागणार, ते म्हटले 5 मिनटं. तर त्यांनी मला लगेच सभागृह उघडून दिलं आणि म्हटले जा आत शूटिंग घे. तर मी ते शूट घेतलं. तर खूप सुंदर असे मामा आहेत आणि ते मामा स्ट्रिक्ट आहेत खूप. तर इथं जे काही कपल लोक येतात तर आतमध्ये जातात तर त्यांना इथं जास्त वेळ थांबवून घेत नाहीत किंवा त्यांना भिंतीवरती असं लिहू देत नाहीत. तर ते मामा सांगतात की मी इथं जास्त कपल लोकांना जास्त वेळ उभारू देत नाही. तर खरंच खूप भारी आहे ना. खरंच पुरातत्व खात्याला मांडलं पाहिजे या गोष्टीत. असंच जर सगळ्या ठिकाणी केलं किंवा गड किल्ल्यांमध्ये जर केलं तर आपले गड किल्ले खूप नीटनेटके राहतील. खूप चला, तर या ठिकाणावरून निघायची आता वेळ आली, कारण भरपूर वेळ झाला. मी एक्सप्लोअर केलं, मी बघितलं. तर चला आता निघूया फायनली. आज रविवार आहे आणि आपला कुलदैवत ज्योतिबा त्याचं पण दर्शन घेऊन लागलं जाऊया आपण. तर ह्या लेण्याच्या वरच्याच साईडला थोडंसं वर गेल्यानंतर 3 किलोमीटर वर गेल्यानंतर ना ज्योतिबा म्हणजे ज्योतिबाचा डोंगर लागतो. तर चला आपण जाऊया, ज्योतिबाचं दर्शन घेऊन आपला ट्रेकची समाप्ती इथंच करूयात. तर आजची सुट्टी जी काय आहे ती सार्थकी लागली खऱ्या अर्थाने. खूप मस्त माझ्या 1 दिवसाचा ट्रेक झाला, खूप मस्त वाटलं, निसर्ग अनुभवायला मिळाला, खूप सुंदर. चला जाऊया, ज्योतिबाचं दर्शन घेऊया.
ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर मित्रांनो, आत्ता मी ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आपल्या आजच्या छोट्या भटकंतीला आपण इथंच विराम देऊयात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर अशाच भेटूयात आपण नवनवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.